महाराज म्हणतात की आपल्या देहरूपी या घरामध्ये सतत विठ्ठलाची वस्ती असावी, विठ्ठल आपल्या देहात असावा असं सांगतात. काय म्हणतात? वसवावे घर देवे बरे निरंतर, संग आसानी शयनी, घडे भोजनी गमनी, संकल्प विकल्प, मावळोनी पुण्यपाप, तुका म्हणे काळ, अवघा गोविंद सुकाळ. सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे आपल्या देहरूपी घरामध्ये देवाची निरंतर वस्ती असावी. म्हणजे आपण आसनावर बसलो, निजलो किंवा जेवत असलो, चालत असलो तरी त्याची संगती आपल्याला सतत घडेल. आणि त्या योगाने आणखीन एक फायदा होईल, तो म्हणजे मनातील शंका कुशंका नष्ट होऊन पुण्य आणि पाप हे काही टिकटणार नाही. मग सर्व काळ गोविंदाच्या सहवासाचा सुकाळ होईल. म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्या देहामध्ये विठ्ठलाची वस्ती असावी. आणि विठ्ठलाची वस्ती असेल तर आपल्या मनामध्ये पाप पुण्याच्या या भावना आपल्या मनामध्ये येणार नाही. आणि आपण नेहमी विठ्ठलाच्या गोविंदाच्या सहवासामध्ये राहून आपलं जीवन आपण आनंदाने जगूया असं या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण हरी.